बागलांचा, सदैव जनतेसोबत। नाशिक पुणे महामार्गावर हॉटेल साई स्वरूप या ठिकाणी उभी असलेली माल ट्रक PB05 AP 8313 हिच्या डिझेल टाकीतून डिझेल चोरी झाल्यामुळे वावी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। तसेच अलीकडील कालावधीत अशाच प्रकारे सिन्नर ते शिर्डी महामार्गावर देखील रोडच्या लगत उभ्या असलेल्या मालवाहू ट्रकमधील डिझेलची चोरी होण्याचे प्रकार घडलेला होता। या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे हे करत असताना त्यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता येथे डिझेल चोरी करणारे गुन्हेगार हे शिर्डी सिन्नर रोडवर एका राखाडी रंगाच्या कारमध्ये येणार असल्याची त्यांना खात्रीशीर बातमी मिळाली। त्यानुसार त्यांच्या पथकानं पाथरे फाटा परिसरामध्ये सापळा रचून सिन्नर बाजूकडे येणारी राखाडी रंगाची होंडा सिटी कार ताब्यात घेतली आहे। यामधील संशयित कृष्णा दुर्गाप्पा चव्हाण वय वर्ष 28 राहणार घणसोली तालुका जिल्हा ठाणे, किशोर भाऊसाहेब खरात वय वर्ष 19 राहणार सावळी विहीर या दोघांना ताब्यात घेऊन या गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्यांनी त्यांचा साथीदार अजय भोसले याच्यासोबत मिळून गोंदे समृद्धी महामार्ग टोल परिसर, सिन्नर शिर्डी महामार्ग आणि सिन्नर शहर अशा ठिकाणांवर रात्रीच्या सुमारास रोडच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकांचे डिझेल टँकमधून डिझेल चोरी केल्याची कबुली दिली असून इतर 4 गुन्हे उघडकीस आले। ताब्यात घेतलेले आरोपी कृष्णा चव्हाण आणि किशोर खरात यांच्या ताब्यातून एक राखाडी रंगाची होंडा सिटी कार तसेच प्लास्टिकचे 6 बॅलरमधील डिझेल असा एकूण 4,14,105 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। यातील आरोपी कृष्णा चव्हाण हा सराईत गुन्हेगार असून तो यापूर्वी सिन्नर पोलीस ठाण्याकडील डिझेल चोरीच्या गुन्ह्यामध्ये फरार होता। तसेच त्याच्यावर यापूर्वी कोपर खैराणे, शिवाजीनगर, अंबरनाथ ईस्ट, तुर्भे पोलीस ठाण्यांमध्ये चोरी आणि खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल आहेत। या आरोपींना गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये हजर करण्यात आले। त्यांच्याकडून डिझेल चोरीच्या आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जाते। ही कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन आणि सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ साणव, पोलीस अंमलदार विनोद टिळे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, प्रकाश कासार यांच्या पथकानं या चोरीतील 4 गुन्हे उघडकीस आणून ही कामगिरी केली आहे। त्यामुळे या कामगिरीचं सध्या सर्वत्र कौतुक केलं जात आहे।